आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय टॉप 9 बातम्या। भाजप महाराष्ट्र गिळायला निघाला, बदल घडवला पाहिजे, महाराष्ट्र हितासाठी लढणारे पक्ष एकत्र येणं गरजेचं, राज उद्धव ठाकरेंमधील युतीच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। दादरमधील एका लग्न समारंभात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची हात मिळवणी, जोरात हात मिळवूया म्हणत सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाईंमध्ये हस्तांदोलन, ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू असतानाच नेत्यांच्या भेटी झाल्यानं चर्चांना उधाण। शरद पवार आणि अजित पवार उद्या पुन्हा एकाच मंचावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार, कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी एआयवर चर्चासत्र। पांडुरंगाची इच्छा असेल तर बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात, 10 तारखेच्या पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट पहा, अजित पवारांचे आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य। पक्षाचा कोणताही निर्णय कार्यकर्त्यांच्या विश्वासात घेऊनच घेतला जाईल, दोन्ही पवार एकत्र येण्याच्या प्रश्नावरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। पवार आणि दादा एकत्र आले तर महाराष्ट्राला आनंदच होईल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आम्ही जोमाने काम करू, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नाना बनसोडे यांची प्रतिक्रिया। जर्मनीतील उद्योग प्रकल्पांना महाराष्ट्रात रेड कार्पेट देणार, जर्मनीतल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राचा MIDC मध्ये 500 एकर भूखंड राखीव, मंत्री उदय सामंत यांची महाराष्ट्र युरोप बिझनेस फोरम कार्यक्रमात माहिती। लपवण्यासारखे काही नसेल तर माझ्या प्रश्नांची उत्तर द्या, महाराष्ट्रातील मतदान केंद्रांवरील मतदानाच्या दिवशीचे 5 वाजेपर्यंतचे नंतरचे CCTV फुटेज जारी करा, निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधींचे ट्विट। महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक भाजपनं हायजॅक केली, संजय राऊतांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचं समर्थन, तर मोदींना खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार दिला पाहिजे, राऊतांची टीका।